अमोल मिटकरी हे नरेश अरोरा यांच्यावर संतापलेले आहेत। नरेश अरोरा यांचा अजित पवारांच्या खांद्यावर हात असल्याचा फोटो त्यांनी हात ठेवलेला आहे खांद्यावर, असा फोटो समोर आलेला आहे। अजितदादांच्या विजयाचं श्रेय अरोरा घेत आहेत असा आरोप त्यांनी केलेला आहे। दरम्यान स्वतः अमोल मिटकरी आपल्यासोबत सध्या फोन लाईनवरनं जोडले गेलेले आहेत। मिटकरीजी, अरोरा अजित पवारांच्या विजयाचं, राष्ट्रवादीच्या विजयाचं श्रेय घेतात असं तुमचं म्हणणं आहे? माझं म्हणणं आहे की अरोरांकडे जर त्या बाबतीतली जबाबदारी दिली असेल डिझाईन बॉक्सच्या थ्रू कॅम्पेनिंग करण्याची, तर त्यांनी कॅम्पेनिंग केलं। त्यांनी जे कॅम्पेनिंग केलं त्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने फॉलोअप केला। दादांनी सुद्धा याच्या मागे दादांची मेहनत आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याची मेहनत नाही का? अशा प्रकारे सत्ता 41 सीट आल्यानंतर तुम्ही दादांकडे जाता, थेट त्यांच्या खांद्यावर हात ठेवता। खांद्यावर हात ठेवलेला फोटो सुद्धा तुम्ही सार्वजनिक करता। म्हणजे अजित दादा जे एवढं मोठं नेतृत्व आहे महाराष्ट्राचं, आमच्यासारख्याला वाईट वाटणं साहजिक आहे। आणि ज्यांना वाटत नसेल की अमोल मिटकरींनी हे अशा पद्धतीने ट्विट करून चूक केली, त्यांनी कबूल करावं की अजित दादांच्या खांद्यावर हात ठेवलेला फोटो त्यांना मान्य आहे। अजित दादा हे आमच्या पक्षाचे नेते आहेत, असा कोणी कुठला बाहेरचा व्यक्ती, आणि ते काही फुकट कॅम्पेनिंग करायला नाही आले ना, त्यांनी त्याचा काही ना काही मोबदला घेतलाच असेल ना पक्षाकडून। त्याच्यामुळे अशा प्रकारे त्यांनी तो ट्विट, ते सगळं यशाचं श्रेय स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न करतायत। याच्यामध्ये फक्त कष्ट अजितदादांचे आहेत। अजितदादांनी दिवस रात्र एक केली, 41 आमदार निवडून आले, स्ट्राईक रेट वाढवला, आणि तळागाळातल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचं सोल्जर, आमचे कार्यकर्ते काही सॅलरी सोल्जर नाही आहेत, यांना दिलं, यांनी यांचं काम केलंय, आता शांत बसावं। दादांच्या खांद्यावर हात ठेवून टाकलेला फोटो त्यांनी जो शेअर केला त्याविरुद्ध मी बोललो, हे साफ चुकीचं आहे। अशा पद्धतीने त्यांनी उसनं अवसान आणून राजकीय श्रेयवाद घेऊन आपली PR कंपनी वाढवण्याचा प्रयत्न करू नये। मिटकरीजी, त्यांनी माध्यमांना देखील मुलाखती दिल्या असा तुमचा आरोप आहे? हो, काही गरजच नाही ना। तुम्ही काय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आहात की पदाधिकारी आहात? काय त्यांचा संबंध? त्यांचं काम झालं, संपला आता विषय। त्यांनी कॅम्पेनिंग केलं ना, चांगलं केलं। त्यांनी गुलाबी कलर निवडला, चांगला निवडला। आम्ही कुठं काय म्हणतो, लाडकी बहीण योजना तळागाळात पोहोचली, तर महायुतीच्या सरकारने आणलेली लाडकी बहीण योजनेचा प्रचार प्रसार अजितदादांनी केला, अर्थमंत्री म्हणून आर्थिक तरतूद त्यामध्ये केली। एवढं सगळं असताना आता, आणि मला सांगा, 12 सीट आल्या असते तर अरोरा कुठं असते? गेले असते त्यांच्या राजस्थानला परत। आता 42 सीट आल्या तर तुम्ही येता, बरं या, तुम्ही बुके द्या, पण खांद्यावर हात कशाला ठेवताय? अशा प्रकारे वरिष्ठ नेते असताना त्यांनी खांद्यावर हात ठेवलेला फोटो जो चुकीचा आहे, त्याचा मी एक कार्यकर्ता म्हणून तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो। हो, धन्यवाद अमोल मिटकरीजी, झी 24 तासशी तुम्ही बातचीत केली। अमोल मिटकरी यांनी संताप व्यक्त केलेला आहे, त्यांनी ट्विट केलेलं आहे। त्यांचं ट्विट काय त्यावर देखील एक आपण नजर टाकूयात। विजय हे अजितदादांच्या मेहनतीचं फळ आहे। गुलाबी रंगाची कोणतीही जादू नव्हती। दादांच्या खांद्यावर हात असलेला फोटो पाहून मन दुखावलं। बहुआयामी व्यक्तिमत्वाच्या खांद्यावर हात ठेवणाऱ्यांना दादांचा सैनिक माफ करणार नाही, असं देखील अमोल मिटकरी यांनी आपल्या या ट्विटमध्ये म्हटलेलं आहे।